इमॅजिन करा, टीम मीटिंगमध्ये एक जबरदस्त आयडिया समोर येते. सगळे ना असे फार एक्सायटेड असतात, पण 2च दिवसामध्ये मिसअंडरस्टँडिंगमुळे सगळं काही फिसकटतं. एकमेकांवर ब्लेम सुरू होतो आणि ती उत्तम कल्पना फक्त कागदावरच राहून जाते. असं तुमच्यासोबत पण होतं का? तुमच्या टीममध्ये टॅलेंटची काहीच कमी नाही आहे, पण सतत इंटरनल कॉन्फ्लिक्ट्स, गैरसमज, निगेटिव्ह एन्व्हायरमेंटमुळे कामाचा जो उत्साह आहे तो निघून गेलेला आहे. तुम्हाला असं वाटतं का की एक टीम म्हणून पुढे जाण्याऐवजी तुम्ही एकमेकांनाच मागे खेचताय, एकमेकांचीच एनर्जी ही ड्रेन करतायत, वाया घालतायत? जर याचं उत्तर हो असेल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला टीम बिल्डिंगमधली ती एक मोठी चूक सांगणार आहे की जी जवळपास 90% मॅनेजर्स, 90% बिझनेस आणि टीम लीडर्स न कळतपणे का होईना करत असतात. मग ही चूक एकदा का तुमच्या लक्षात आली की तुम्ही तुमच्या टीममधले कॉन्फ्लिक्ट्स आणि निगेटिव्हिटी कायमचे संपवू शकतात. आपल्याला नेहमी असं वाटतं की टीममध्ये भांडण होण्यामागे लोकांचा स्वभाव, ऑफिसचं पॉलिटिक्स आणि कामावरचा स्ट्रेस हे काही बेसिक कारणं आहेत, आणि ते असतातही. नाही असं नाही म्हणत आहे मी, पण या सगळ्यांच्या मुळाशी म्हणजे डीप रूटेड जर तुम्ही गेलात तर एक खूप मोठी आणि फंडामेंटल चूक दडलेली असते, आणि ती चूक म्हणजे टीम बिल्डिंगला एक इव्हेंट किंवा एक ॲक्टिव्हिटी म्हणून समजणं. जरा विचार करा, तुमच्या ऑफिसमध्ये टीम बिल्डिंगच्या नावाखाली नेमकं होतं काय? टीम बिल्डिंगच्या नावाखाली महिन्यातून एकदा सगळ्यांना लंचला घेऊन जातात, डिनरला घेऊन जातात, किंवा एखाद्या पार्टीला घेऊन जातात, एखाद्या पिकनिकला घेऊन जातात, किंवा फार तर फार एखादा आउटडोर इव्हेंटच्या नावाखाली तिथे काहीतरी फालतूशे गेम खेळवले जातात. आपल्याला वाटतं की असं केल्याने टीम एकत्र येईल, लोकांमध्ये बॉन्डिंग वाढेल, पण खरं सांगू, असं अजिबात होत नाही. अशा एका ॲक्टिव्हिटीमुळे, म्हणजे फक्त एक टिकमार्क ॲक्टिव्हिटीमुळे जे आपण पूर्ण करत असतो, ह्यामुळे काहीही होत नाही. हीच ती फार मोठी चूक आपण करून बसतो. आपण टीम बिल्डिंगला एक कंटिन्युअस प्रोसेस न मानता एक वन टाईम सोल्युशन समजतो. एक दिवस त्यांना बाहेर घेऊन जातो, गेम खेळवतो, आणि आपल्याला वाटतं आता आपली टीम अलाइंड आहे. आपण टीमच्या प्रॉब्लेम्सवरती लक्ष केंद्रित करण्यापेक्षा, त्याच्या सिम्पटम्स समजण्यापेक्षा डायरेक्टली त्या भांडणावर उपचार करायचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय, प्रॉब्लेमचा मूळ कारणापर्यंत आपण जातच नाही, डायग्नोसिसच करत नाही, रूट कॉजेस बघत नाही. जसं की ट्रस्ट इश्यूज असतात, गोल क्लॅरिटीज नसतात लोकांमध्ये, आणि ह्याच्यापर्यंत आपण पोचतच नाही. यामुळे होतं काय की पार्टीच्या दिवशी सगळे हसून खेळून वागतात, कारण ते सगळं फुकटाचं जेवण वगैरे असतं. फोटो काढून सगळे एकत्र येतात, आणि ऑफिसमध्ये परत जाताच दुसऱ्या दिवशीपासून परत तोच गैरसमज, तेच ते राजकारण आणि तीच ती निगेटिव्हिटी. तुमचा वेळ, पैसा आणि एनर्जी हे सगळं वाया जात असतं, कारण तुम्ही टीम बिल्डिंग मुळात करतच नाही आहे. तुम्ही फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून एक ॲक्टिव्हिटी करतायत. मग या चक्रातून बाहेर कसं पडायचं बघा. टीममध्ये खऱ्या अर्थाने एकजुटता म्हणजे युनिटी ज्याला आपण म्हणतो, विश्वास आणि सकारात्मक वातावरण तयार तरी कसं करायचं यावरती आपण बघूया. बघा, यासाठी आपल्याला इव्हेंट बेस्ड टीम बिल्डिंग सोडून इंटेन्शनल म्हणजेच की डेलिबरेट अशी टीम बिल्डिंगकडे आपल्याला वळावं लागेल. आणि हे करण्यासाठी मी तुम्हाला 3 सोपे आणि प्रॅक्टिकल उपाय सांगणार आहे, जे तुम्ही आजपासून तुमच्या टीममध्ये वापरायला चालू करा, आणि मग बघा तुमची टीम कशी बिल्ड व्हायला लागते. आता माझा विरोध त्या पार्टीजला किंवा त्या ॲक्टिव्हिटीजला नाही आहे. मी काय म्हणतोय पूर्ण व्हिडिओ पहिले बघा. सगळ्यात पहिला उपाय म्हणजे क्लिअर गोल्सचं फाउंडेशन. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही टीम बिल्डिंग ॲक्टिव्हिटी करण्याआधी स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा, मी हे का करतोय, यातून मला नेमकं काय अचीव करायचं आहे. गंमत म्हणजे बहुतेक वेळा आपल्याकडे याचं उत्तरच नसतं. बऱ्याचदा मलाही भरपूर सारे कॉल येतात, सर टीम बिल्डिंग सेशन करायचं आहे. ज्याही वेळेस मी त्यांना विचारतो की एक्झॅक्टली करायचं काय, त्यांच्याकडे उत्तर नसतं. ते फक्त सांगतात की सर लोणावळ्याला आपण जायचं आहे, खंडाळ्याला आपण जायचं आहे, महाबळेश्वरला जायचं आहे, आम्ही हॉटेल बुक केलेलं आहे, आणि तुम्ही 2-3 तास या, दिवसभर या, आणि काहीतरी ॲक्टिव्हिटीज करा. मुळात प्रॉब्लेम्सकडे जाण्यापेक्षा मला एन्क्वायरीज येतात की सर तुम्ही ॲक्टिव्हिटीज कोणत्या घेणार आहात, मला ॲक्टिव्हिटीजची थोडी लिस्ट पाठवा. मला फार आतमधून हसू पण येतं की एक्झॅक्टली ॲक्टिव्हिटीज आपण घेणार काय, त्याआधी हे समजणं गरजेचं आहे की आपण हे सगळं मुळात करतो का आहे. सगळे करतात म्हणून आपण करतोय का, रील्समध्ये आपण बघतो दुसरी कंपनी म्हणून आपण करतोय का, हे मुळात चुकीचं आहे. ह्याने काय होतं ना, उलट चांगलं होण्याऐवजी एन्व्हायरमेंट अजून काय म्हणतो त्याला आपण, खूप लाईट होऊन बसतं, अतिशय फ्रँक होऊन बसतं. ह्याला करणं
खूप सेन्सिटिव्ह वेने आपल्याला करावं लागतं आणि इथेच हा सगळा गेम तुमचा चुकतो. कारण स्पष्ट उद्दिष्ट तुमच्याकडे नसल्याशिवाय कोणतेही प्रयत्न हे दिशाहीन असतात. उदाहरणार्थ समजा तुमच्याकडे सेल्स आणि मार्केटिंग टीममध्ये अजिबात पटत नाही, असं आपण हायपोथेटिकली समजूया. एकमेकांना वेळेवरती ते इन्फॉर्मेशन देत नाहीत आणि त्यामुळे कस्टमर्स नाराज होत असतात. आता ही समस्या सोडवण्यासाठी तुम्ही 2 टीम्सला एकत्र डिनरला घेऊन जातात आणि मग काय होतं? काहीच होत नाही हो. तिथे पार्टी होती, चेअर्स होतं आणि मग पुढे काहीच होत नाही. कारण मूळ प्रॉब्लेम जेवणाच्या टेबलवर सुटणार नाही आहे. मूळ प्रॉब्लेम हा भलताच काहीतरी आहे. आणि याऐवजी काय होतं, तुमचं जे उद्दिष्ट आहे, तुमचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते स्पष्ट हवं प्रत्येक ॲक्टिव्हिटीच्या आधी. जसं की पुढच्या 30 दिवसामध्ये सेल्स अँड मार्केटिंगमध्ये जे काही इन्फॉर्मेशन जी आपल्याला पास करायची आहे ती 20% आपल्याला सुधारवायची आहे मागच्या वेळेसपेक्षा. असे काहीतरी स्पेसिफिक गोल असणं गरजेचं आहे. हे आमच्या टीमचे ऑब्जेक्टिव्ह असणार आहे, टीम बिल्डिंगचे ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत आणि हे ऑब्जेक्टिव्ह ठरल्यानंतर तुमची ॲक्टिव्हिटी आहे ना ती आपोआप डिझाईन होऊन जाते. तुम्ही डिनरऐवजी एक वर्कशॉप घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. त्यात दोन्ही टीम्स एकत्र बसून त्यांची कामांची पद्धत, त्यांच्या येणाऱ्या अडचणी आणि एकमेकांकडून असलेल्या अपेक्षा यावरती त्यांनी चर्चा केली पाहिजे. इन्फॉर्मेशन फ्लो स्मूथ करण्यासाठी नवी प्रोसेस तुम्हाला तयार करण्याची गरज आहे, नवीन SOPs तयार करण्याची गरज आहे आणि ह्याला म्हणतात इंटेन्शनल टीम बिल्डिंग. यात मजा, खेळ, जेवण हे सगळं असू शकतं, तुम्हाला ठेवायचं तर ठेवा, पण त्यामागे एक स्पष्ट प्रोफेशनल हेतू असणं गरजेचं आहे. आणि म्हणून पुढच्या वेळी ज्याही वेळेस तुम्ही ॲक्टिव्हिटी ठरवाल ना त्यात हे सगळे मेजरेबल गोल्स नक्की ठरवा. मजा करणे हे गोल नसतं, एकमेकांवरचा विश्वास वाढवणे हे असतं. 2 डिपार्टमेंटमधलं कम्युनिकेशन सुधारणं हे गोल असतं. दुसरं, कम्युनिकेशनचे सॉलिड रूल्स. एकदा का या ऑब्जेक्टिव्ज तुमचे क्लिअर झाले की दुसरी पायरी येते कम्युनिकेशनची. टीममध्ये 90% गैरसमज आणि भांडणं हे चुकीच्या आणि अपुऱ्या कम्युनिकेशनमुळे होत असतात. मी तर त्याला सांगितलं होतं, मला तर असं वाटलं होतं, मला वाटलं तो करेल आणि मला असं म्हणायचं नव्हतं, माझा तो मतलब नव्हता. ही अशी वाक्य आपल्या सगळ्यांच्याच ओळखीची झालेली आहेत, नाही का? ही जी समस्या आहे ना ही सोडवण्यासाठी टीममध्ये कम्युनिकेशन एक शिस्त आणि ठरलेल्या सिस्टीमने असणं फार फार गरजेचं आहे. चांगलं कम्युनिकेशन करा असं नुसतं तोंडी सांगून होत नसतं. त्यासाठी ठोस नियम, SOPs आणि सगळे टूल्स लागत असतात. त्याच्यामध्ये पहिला नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, योग्य कामासाठी योग्य टूल वापरा. राईट टूल फॉर द राईट जॉब. आज आपल्याकडे कम्युनिकेशनसाठी अनेक टूल्स अवेलेबल आहेत. व्हॉट्सॲप आहे, स्लॅक नावाचं एक ॲप आहे, ईमेल्स असतात, फोन कॉल असतात, मीटिंग्स असतात. पण यात आपण भयंकर गोंधळ करत असतो. अर्जंट कामासाठी ईमेल पाठवला जातो आणि महत्त्वाच्या निर्णयावरती इम्पॉर्टंट डिसिजन्स हे व्हॉट्सॲपवरती चर्चा तुम्ही करतात. हा सगळा गोंधळ थांबवा. कधी व्हॉट्सॲप वापरायचं, कधी स्लॅक वापरायचं, कधी ईमेल वापरायचा, कधी फोन करायचं, सगळं क्लिअर पाहिजे. टीमसोबत बसून नियम बनवा. उदाहरणार्थ अर्जंट प्रश्न किंवा अपडेट स्लॅक किंवा तुमच्या व्हॉट्सॲपवरती होऊ शकतो. रिपोर्ट्स किंवा फाईल ज्या आहेत त्या फक्त मेलवरती जाणार आहेत आणि महत्त्वाचे चर्चे, निर्णय प्रत्यक्षातच होतील किंवा व्हिडिओ मीटिंगमध्ये होतील. जेव्हा प्रत्येकजण हे नियम पाळायला लागतं तेव्हा इन्फॉर्मेशन हरवण्याचा किंवा गैरसमज होण्याचा धोका कमी होऊन जातो. दुसरा नियम, प्रश्न विचारायला प्रोत्साहन द्या. एन्करेज क्वेश्चन्स. आपल्याकडे अनेकदा प्रश्न विचारणाऱ्याला मूर्ख मानलं जातं, मध्ये नाक खुपसतो असं मानलं जातं, पण त्यामुळे अनेकांना काही कळालं नाही तरी ते गप्प बसतात. कारण त्यांना असं वाटतं मूर्खात काढलं जाईल, नंतर त्यांचं जे जज केलं जाईल त्यांना, जे हमखास चुकीचं आहे कल्चरसाठी. या उलट टीममध्ये असं कल्चर तयार करा ना की जिथे प्रश्न विचारण्याचं कौतुक केलं जाईल, ॲप्रिशिएट केलं जाईल. माझा समज बरोबर आहे का, किंवा तुम्ही जे म्हणालात ते पुन्हा एकदा सोप्या शब्दात सांगाल का, असे प्रश्न विचारांना सपोर्ट करा. असं जर कोण प्रश्न विचारत असेल तर ज्यामुळे काय होतं, गैरसमज उगाचच होत नसतात. तिसरा नियम, नियमितपणे मोकळा संवाद. रेग्युलर अँड ओपन कम्युनिकेशन. जसं आम्ही आमच्या ऑफिसेसमध्ये किंवा माझ्या बऱ्याचशा ट्रेनिंग्समध्ये मन की बात मी शिकवत असतो. मन की बात काय आहे, तुम्हाला जर तुमच्या टीममध्ये मन की बातचं कल्चर आणायचं असेल तर मला ईमेल नक्की करा. येऊया विषयाकडे. आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदा किंवा अशी काही मीटिंग ठरवा जिथे उद्देश फक्त कामाचा आढावा घेणं नसेल तर टीम मध्ये चॅलेंजेस असतील, एकमेकांना लागणारी मदत असेल किंवा वैयक्तिक म्हणजे पर्सनल अडचणींवरती मोकळेपणाने बोलणं असेल, अशी काही मीटिंग करा. याला तुम्ही टीम सिंकअप किंवा अशा प्रकारचं काही फॅन्सी नाव देऊ शकता, जसं की सेफ झोन मीटिंग म्हणू शकता त्याला. असं काहीतरी फॅन्सी नावं ठेवा. अशा कम्युनिकेशनमुळे काय होतं, इमोशनल कनेक्ट तुमचा वाढतो, विश्वास तयार होत असतो आणि तो
तो कोणत्याही डिनर किंवा पार्टीपेक्षा 1000 पटीने प्रभावी असतो. तिसरा उपाय, टीममधली प्रत्येकाची पर्सनॅलिटी ओळखा आणि त्यांची स्टाईल समजून घ्या. बघा, तुमचा ऑब्जेक्टिव्ह क्लिअर आहे, कम्युनिकेशन नियमही ठरलेले आहेत, पण तरीही तुम्हाला जाणवतं की टीममध्ये काही जण अजूनही शांत आहेत किंवा चर्चेत सहभागी होत नाहीत. याचं मुख्य कारण म्हणजे आपण तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट विसरतो. प्रत्येक टीम ही वेगळ्या वेगळ्या पर्सनॅलिटी असते, प्रत्येकाचे DNA वेगळे वेगळे असतात. वेगळ्या वेगळ्या वर्किंग स्टाईलमुळे माणसांना काय म्हणतात त्याला वेगळं वागायची सवय असते, त्यांचं अपब्रिंगिंग वेगळं असतं. सगळ्यांना एकाच तराजूत तोलणं मोजणं, सगळ्यांसाठी वन साईज फिट्स ऑल असं काहीतरी बोलणं राबवणं हे फार चुकीचं असतं. ही टीम बिल्डिंगमधली एक मोठी चूक आहे. समजा तुम्ही टीमला एकत्र आणण्यासाठी एक मोठी पार्टी ठेवली आणि तुमच्या टीममध्ये जे मन मिळावू लोक आहेत, एक्स्ट्रोवर्ट ज्याला आपण म्हणतो, ते त्यांनी खूप धमाल केली, मस्ती केली, त्या DJ नाईटमध्ये ते नाचले. पण जे शांत होते इंट्रोवर्ट लोक, ते बोलले नाहीत, शांत शांत राहिले, आणि त्यांच्यासाठी ती एक पार्टी म्हणजे शिक्षा ठरू शकते. ते येतील पण एकटेच कोपऱ्यात उभे राहतील, शांत बसतील, आणि मग तुमच्या टीम बिल्डिंगचा जो उद्देश आहे तो सफल झाला का? अजिबात नाही झाला. त्यामुळे टीम लीडर म्हणून तुम्हाला तुमच्या टीममध्ये डायग्नोसिस करणं, समजून घेणं फार इम्पॉर्टंट आहे की एक्झॅक्टली तुमच्या टीममध्ये कोण जास्त ॲनालिटिकल आहे, कोण जास्त क्रिएटिव्ह आहे, कोणाला कोणत्या लोकांमध्ये मिसळायला आवडतं, कोणाला एकटं राहायला आवडतं. हे समजून घेण्यासाठी तुम्हाला प्रत्येकाची सायकोलॉजीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि फक्त तुमच्या टीम मेंबर्सशी कामापुरतं बोलणं, त्यांच्या आवडीनिवडी जाणून घ्या. हो, कामापुरतं नुसतं बोलणं का, त्यांची काम करण्याची पद्धत जाणून घ्या, त्यांच्या लाईफमध्ये घुसण्याचा प्रयत्न करा. एकदा का तुम्हाला हे सगळं कळायला लागलं ना की तुम्ही म्हणजे ते कोणत्या स्टाईलचे आहेत, तर अशा ॲक्टिव्हिटीज तुम्ही निवड करू शकाल जे प्रत्येकजण त्याच्यामध्ये सहभागी होईल. उदाहरणार्थ पार्टी किंवा डिनरऐवजी एक तुम्ही प्रॉब्लेम सॉल्विंग वर्कशॉप ठेवला, एखादा चांगला ट्रेनरला बोलवलं आणि टीममधला एखादा खराखुरा प्रॉब्लेम त्यांना द्या आणि त्यांना मिळून त्याच्यावरती सोल्युशन काढण्याचा जे आहे ते त्यांना सांगा. ह्याने काय होईल, याने क्रिएटिव्हिटी प्लॅनर जे आहे त्यांच्या स्किलचा वापर होईल, ते एकत्र येऊन काम करतील आणि फक्त ते क्रिकेट किंवा ते टाईमपास, सगळे एखादा फालतू ट्रेनर बोलवलं आहे आणि सगळी मजा मस्ती चालू आहे, ते सगळं सोडून असे खेळ निवडा की जे तुमच्या टीमला एक्झॅक्टली मदत करतील, स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी मदत करतील आणि ॲक्च्युली त्याच्यामधून टीम बिल्डिंग होईल. मित्रांनो, जेव्हा तुम्ही प्रत्येक सदस्यांचा त्याच्या स्वभावानुसार, त्याच्या क्षमतेनुसार सगळं काही प्लॅन करण्याचा प्रयत्न करताच, तेव्हाच तुम्हाला ती टीम समजते आणि आपोआप टीमचा एक महत्त्वाचा भाग सगळ्यांना असल्यासारखं वाटतं आणि सगळेजणं त्याच्यामध्ये सहभाग घ्यायला सुरू करतात. तर आता तुम्हाला लक्षात आलं असेल की टीम बिल्डिंगमधले भांडणं किंवा गैरसमज हे केवळ लोकांच्या स्वभावामुळे होत नाहीत, तर त्याच्यामागे टीम बिल्डिंगकडे पाहण्याचा जो चुकीचा नजरिया आहे ते सगळ्यात जास्त कारणीभूत असतं. तर वन टाईम इव्हेंट म्हणून टीम बिल्डिंगला बघू नका. यातील एक सतत चालणारी काय म्हणतो त्याला आपण इंटेन्शनल प्रोसेस म्हणून हे समजा. आणि हे करण्यासाठी जसं मी म्हणालो 3 गोष्टी गरजेच्या आहेत. क्लिअर ऑब्जेक्टिव्ह, कोणतीही ॲक्टिव्हिटी करण्याआधी हा प्रश्न विचारा की हे एक्झॅक्टली मी करतो का आहे. दुसरं, कम्युनिकेशनची जी शिस्त आहे ती लावा. योग्य कामासाठी कोणता कम्युनिकेशनचा साधन टूल वापरायचं आहे ते त्यांना शिकवा. आणि तिसरं, टीम डायनॅमिक्सला ओळखा. सगळे लोक वेगळे आहेत, एकच पर्याय सगळ्यांसाठी नसू शकतो हे धरून सोडा. प्रत्येकाला सहभागी होण्यासाठी चान्स द्या आणि एक चांगली कंपनी त्याच वेळेस तुम्ही बनू शकता. तुमची टीम त्याच वेळेस चांगली बनू शकते जेव्हा हे तुम्ही 3 चुका टाळतात, 3 गोष्टी करायला सुरुवात करतात. आणि मग बघा तुमच्या टीममधले भांडणं कसे कमी व्हायला लागतील आणि गैरसमज कसे कमी व्हायला लागतील. तर आशा करतो मी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तुम्ही जर तुमच्या टीमसाठी काही टीम बिल्डिंग ॲक्टिव्हिटीजचं प्लॅनिंग करत असाल तर मला ईमेल करा. आपण बसून कस्टमाइज तुमच्या टीमसाठी काय स्पेसिफिकली चांगलं आहे ते प्लॅन करू आणि तुमच्या टीमसोबत टीम बिल्डिंग, टीम बॉन्डिंग करण्याचा प्रयत्न करू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.